नमस्ते मित्रांनो, ज्योत्स्ना रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आम्ही पचमढीला निघालो आहोत नागपूरवरून। तर सायंकाळी आम्ही पोहोचलो। माझ्या बहिणीकडे मुक्काम केला आम्ही आणि त्यानंतर सकाळी मग आंघोळ करून नाश्ता करून सकाळी पचमढीसाठी रवाना झालेला आहोत। बघा, हे रस्त्याचं सीन मी घेतलेलं आहे। खूप छान वाटत होतं आणि मध्ये मध्ये माकड वानर नाही का, ते पण येत होते। खूप मस्त दिसत होतं सीन। अशा प्रकारे बहिणीलाही मी सोबत घेतलेलं आहे। बहिणीची माया आईप्रमाणे असते। मला माहेरी गेल्याचा अनुभव जाणवतो। बहिणीच्या घरी गेलं की असं वाटते की माहेरीच आलेलं आहे। माझी बहीण सोबत आहे। मग आम्ही रस्त्यामध्ये थोडा वेळ थांबलो हॉटेलमध्ये। इथे धाब्यावर जेवण केलं। त्यानंतर पुन्हा मग थोड्या वेळानंतर आम्ही तिथे थांबल्यानंतर पुन्हा पचमढीला जाण्यासाठी निघालो। स्वतःचंच व्हॅन आमची ही होती, गाडी, कार। इथे छान व्यवस्थित मस्त जेवण वगैरे खूप छान होतं। मग पुन्हा निघालो आम्ही पचमढीकरिता। खूप छान वाटत होता प्रवास, एकदम मस्त। आणि मग पचमढीला पोहोचल्यानंतर मी तिथे हे बघा, अशा प्रकारचं दुकानं वगैरे होते तिथे। मग आम्ही एक गाईड केलं आणि जटाशंकर इथे पोहोचलो आणि रात्री मग वापस झालो। तर हे माझ्या बहिणीचं घर आहे, तिचं छोटंसं किचन आहे। तिच्या सुनेनी स्वयंपाक करून ठेवलेला होता। थकलेलं होतं त्यामुळे लवकरच मग आम्ही सगळं अन्न गरम केलं आणि जेवण केलं। कारण की थकलेलं असल्यामुळे जास्त वेळ आम्ही काही थांबलो नाही। सगळं स्वयंपाक वगैरे तयार करून ठेवलेला होता आणि सगळ्यांनी मिळून जेवण केलं मग। आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी माझ्या बहिणीने चुलीवर स्वयंपाक केला। बघा, सगळे गावात जे पदार्थ बनवतात ते तिने बनवले। मक्याची भाकर आणि वांग्याचं भरीत आणि ठेचा मिरचीचा। अशा प्रकारे तिचं घर शेतातच आहे। बघा, छान चुलीवरचा स्वयंपाक ती नेहमी आवडीने करत असते। आम्ही गेलो की आमच्यासाठी, नाही तर घाईघाईचं असलं की ती गॅसवर करते स्वयंपाक। पण आरामशीर असलं की इथे करत असते ती। खूप तिला आनंद झाला आम्ही गेलो बा। तिचं हे बाहेरचं किचन आहे। उन्हाळ्यात वगैरे हे बाहेरच करतात, अशा प्रकारे हिवाळ्यातही करतात। आता ते हिवाळाच आहे आणि कधी कधी आतमध्ये करतात ते। ह्या तुरीच्या शेंगा आणलेल्या आहे, ह्या वाळत टाकल्या तिने, याची डाळ बनवेल। आणि बघा, फुलं झाडं मस्त, शेतातच घर आहे तिचं। खूप रमणूक लागतं तिच्या घरी। मिरचीचे झाडं बघा किती मोठे छान असे मिरचीचे झाडं आहेत, मोठे मोठे। काही पोळ्या केल्या तिने, काही भाकरी केले, कढी, वरण भात असा पूर्ण स्वयंपाक केला तिने। आणि मग जेवण दिलं सर्वांना। मला काही चुलीवरचं स्वयंपाक करता येत नाही, ती करते, तिला कसं सवय आहे आता। भाकरी वगैरे ही माझी मुलगी चुलीमध्ये वांगे भाजून राहिली आहे आणि चुलीतलं वांग्याचं भरीत खूप छान टेस्टी लागतं अशी म्हणाली, म्हणून खूप छान वांग्याचं भरीत तयार केलं आणि सगळ्यांनी आनंदाने मग आम्ही जेवण केलं। अशा अधूनमधून मी येत असते बहिणीच्या घरी। तिने पहा मक्याच्या भाकरी किती मोठ्या मोठ्या। आम्हाला हाच पाहुणचाच छान वाटत असते तिच्याकडे गेलं की, चुलीवरचं जेवण। आणि असं गावात जे ठेचा वगैरे, कढी, तिकडल्या ताकाची कढी पण खूप सुरेख लागत असते। आणि भाकरी मस्त